नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 एप्रिल 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण दैनिक लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये ज्या काही न्यूज असतात ज्या की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात त्यांना आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी TSAT 1A, चलन झिग, अँटी डंपिंग शुल्क, नेप्टिस फिलिरा, शांतता कलम, दक्षिण महासागर, सुविधा पोर्टल, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, स्पॉटेड डिअर आणि सुकना वन्यजीव अभयारण्य यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। आज या ठिकाणी मित्रांनो लोकसत्ता न्यूजपेपरमधून आपल्याकडे महत्त्वाच्या न्यूज नाही आहेत, परिणामी आपण इतर स्रोतापासून आजच्या न्यूज घेतलेल्या आहेत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे TSAT उपग्रह आणि चलन झिग या संदर्भात। सरळ या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पाहूया। अलीकडे बातम्यामध्ये दिसलेला TSAT 1A हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, पृथ्वी निरीक्षण उपग्रह, ज्याला की आपण अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट असे म्हणतो। जी काही आपली अर्थ आहे, आपल्या अर्थवर जे काही हवामान आहे त्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी किंवा जे काही आपल्या अर्थवर जे काही भौगोलिक भूरूपे आहेत त्या भूरूपांचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी TSAT 1A या उपग्रहाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या उपग्रहाविषयी जर आपण या ठिकाणी जास्त माहिती घेतली तर या ठिकाणी या उपग्रहाचे जे काही प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण या ठिकाणी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आले आहे, जी की एक भारतीय कंपनी आहे। या ठिकाणी TSAT 1A हा जो उपग्रह आहे याचं प्रक्षेपण रॉकेट SpaceX फाल्कन 9 या रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हे जे रॉकेट आहे या रॉकेटचा जो मुख्य काही या ठिकाणी उपयोग आहे तो उपयोग जर पाहितला तर तो म्हणजे सैन्य दलाच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालीचं नियोजन करण्यासाठी आणि सैन्य दलाला योग्य कारवाई करण्यासाठी दिशादर्शन करण्याचं कार्य या ठिकाणी TSAT 1A हा उपग्रह या ठिकाणी करणार आहेत। हे जे सर्व पॉईंट आहेत ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। अलीकडेच कोणत्या देशात नवीन सोन्याचा आधार असलेले चलन झिग सुरू करण्यात आलेले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो, अलीकडेच झिम्बाब्वे या देशाने या ठिकाणी चलनाला त्यांच्या सोन्याचा आधार देऊन झिग या नावाचे चलन, स्थानिक चलन त्या ठिकाणी निर्माण केले आहे। याच्यापूर्वी जे झिम्बाब्वे हा देश आहे तो अमेरिकन डॉलरचा या ठिकाणी वापर करत असते, परंतु आता या ठिकाणी जे काही झिग नावाचे झिम्बाब्वेने स्वतःचे चलन निर्माण केले आहे त्या चलनासंदर्भात ही न्यूज आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला जो काही पुढचा प्रश्न आहे तो मित्रांनो अँटी डंपिंग शुल्क आणि नेप्टिस फिलिरा यावर आधारित आहे। सर्वप्रथम अँटी डंपिंग शुल्कावर आधारित जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, अलीकडे कोणत्या संस्थेने सोडियम सायनाइड वर अँटी डंपिंग शुल्क लागू करण्याची शिफारस केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की अँटी डंपिंग शुल्क किंवा अँटी डंपिंग ड्यूटी नेमकं आहे काय। तर मित्रांनो अँटी डंपिंग ड्यूटी ही जो कोणता देश आहे जो काही वस्तूची आयात करतो त्या वस्तूवर लावली गेलेली ते एक शुल्क आहे, तो एक कर आहे, ज्याला की आपण अँटी डंपिंग ड्यूटी असे म्हणतो। परंतु या ठिकाणी त्याला अँटी डंपिंग ड्यूटी म्हणण्याचं ही एक मुख्य कारण म्हणजे ते एक या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल आपल्याकडे भारत आणि चीन असे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणारे देश आहेत। मग या ठिकाणी जर आपण चीनमधून सोडियम सायनाइड या ठिकाणी जर आपण चीनमधून भारतामध्ये आयात केले आणि या ठिकाणी भारतामध्येही जर सोडियम सायनाइडची या ठिकाणी निर्मिती होत असेल, उत्पादन होत असेल आणि या ठिकाणी भारतामध्ये जे काही सोडियम सायनाइड उत्पादन करण्यासाठी फॉर एक्झाम्पल आपल्याला एका युनिटला 100 रुपये खर्च येत आहे, परंतु चीन ते एक युनिट जे काही आहे ते या ठिकाणी भारतामध्ये 90 रुपयांना विकतो आहे। म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये
ते एकूण 10 रुपयांनी स्वस्त होत आहे। याचाच अर्थ भारतामध्ये जास्त मागणी चीनमधून आयात केलेल्या सोडियम सायनाइडला होईल। म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये निर्माण केलेले जे काही सोडियम सायनाइड आहे त्याला मागणी राहणार नाही। परिणामी भारतीय उद्योग जो की सोडियम सायनाइडवर आधारित आहे तो उद्योग या ठिकाणी धोक्यात येईल। मग अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार या ठिकाणी 10 रुपयाची अँटी डम्पिंग ड्यूटी लावल। म्हणजे या ठिकाणी 100 रुपये ही प्रत्येक म्हणजे चीनमधून आयात केलेले जे काही सोडियम सायनाइड आहे आणि भारतामध्ये उत्पादित केलेले जे काही सोडियम सायनाइड आहे यांची किंमत सेम होईल, ती होईल 100। मग या ठिकाणी भारतीय जे काही उत्पादक आहेत त्यांना एक प्रकारचे या ठिकाणी संरक्षण लाभल। तर या ठिकाणी जो काही आपला प्रश्न क्रमांक 3 आहे त्या प्रश्न क्रमांक 3 चं मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, व्यापार उपाय महासंचालनालय यांच्याकडून या ठिकाणी अँटी डम्पिंग ड्यूटी शुल्क लावण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4, टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच भारतात प्रथमच सापडलेला नेफ्टिस फिलिरा कोणत्या प्रजातीचा आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला सरळ विचारलं जाऊ शकतं की नेफ्टिस फिलिरा हा कोणत्या प्रजातीचा आहे। सरळ या ठिकाणी जास्त डिस्कशन न करता आपलं योग्य उत्तर पाहूया। या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय ए, फुलपाखरू या प्रजातीचा तो आहे ज्याला की आपण नेफ्टिस फिलिरा असे म्हणतो। चलूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहणार आहोत जो की शांतता कलम या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया, अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये तांदळासाठी शांतता कलम लागू केले आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी सर्वप्रथम शांतता कलम हे नेमकं काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। तर या ठिकाणी मित्रांनो 2023 साली या ठिकाणी जे काही आपली जागतिक व्यापार संघटना आहे त्या ठिकाणी शांतता कलम लागू करण्यात आले। या कलमाअंतर्गत जी काही शेतीसाठी 10% सबसिडीची मर्यादा आहे या सबसिडीचं उल्लंघन किंवा या मर्यादेचं उल्लंघन या ठिकाणी विकसनशील देश करू शकतात। म्हणजे जी काही शेती आहे शेतीमध्ये जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर ज्या देशामध्ये शेतीमध्ये उत्पादन घेतलं जातं तो देश त्यांच्या शेतकऱ्यांना केवळ 10% एकूण उत्पादनाच्या त्या ठिकाणी त्यांना सबसिडी देऊ शकतो। परंतु शांतता कलमाच्या अंतर्गत ही जी लिमिट या ठिकाणी घालण्यात आली आहे विकसनशील देशावर ती लिमिट ब्रीच करण्याचं या ठिकाणी अधिकार या ठिकाणी शांतता कलमा अंतर्गत देण्यात आला आहे। म्हणजे भारत या ठिकाणी त्यांच्या शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण उत्पादनाच्या 15% सबसिडी देऊ शकतो। याचं जर एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे असेल तर ते आहे MSP ज्याला की आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो, किमान आधारभूत किंमत म्हणतो। म्हणजे या ठिकाणी सरकार आपल्याकडून एका ठराविक किमतीवर शेतकऱ्याकडून शेतमालाची खरेदी करतं। मग बाजारामध्ये शेतीचे भाव काही असू द्या, मग या ठिकाणी जर बाजार किमतीपेक्षा सरकार जास्त किमतीला शेतमालाची खरेदी करत असेल आणि त्याचं स्टोअर करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे। आणि ही जर सबसिडी 15% वर गेली तर या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे जे काही नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन होतं। परंतु शांतता कलमाच्या अंतर्गत जे काही विकसनशील देश आहेत डेव्हलपिंग नेशन्स आहेत त्या डेव्हलपिंग नेशन्सना या ठिकाणी ही सुविधा देण्यात आली आहे। म्हणजे एका ठराविक परिस्थितीमध्ये ते या ठिकाणी हा शांतता कलम वापरू शकतात आणि जी काही शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी सबसिडी आहे ती 10% वरही देऊ शकतात। अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी विकसित देशांना नाहीये। फॉर एक्झाम्पल अमेरिका या देशाला नाहीये, ती भारत या देशाला आहे। आणि प्रश्न क्रमांक 5 जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी, भारत या देशाने अलीकडे जागतिक व्यापार संघटनेमध्ये तांदळासाठी शांतता कलम लागू केले आहे। हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की या ठिकाणी दक्षिण महासागरा संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, दक्षिण महासागराबद्दल खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बरोबर विधान ओळखा असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। विधान पाहूया, हा पृथ्वीच्या 5 महासागरापैकी सर्वात लहान महासागर आहे। बी, दक्षिण महासागर संपूर्णपणे अंटार्क्टिका सर्कलमध्ये स्थित आहे। सी, 2000 मध्ये आंतरराष्ट्रीय हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशनने त्याला अधिकृतपणे एक वेगळा महासागर म्हणून मान्यता दिली।
आणि शेवटचा पर्याय डी मित्रांनो, या ठिकाणी दक्षिणेकडील महासागर त्याच्या उबदार पाण्याने आणि उष्णकटिबंधीय हवामानाद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. अशा प्रकारचे 4 विधान आपल्या समोर आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य विधान आहे ते आहे विधान सी. 2000 मध्ये जी काही आंतरराष्ट्रीय हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशनने त्याला अधिकृतपणे एक वेगळा महासागर म्हणून मान्यता दिली आहे. म्हणजेच या ठिकाणी 2000 मध्ये दक्षिण महासागराची निर्मिती झालेली आहे. जी काही आपली पृथ्वी आहे मित्रांनो, आपल्या पृथ्वीचा हा वरचा जो भाग आहे तो नॉर्थचा भाग आहे आणि जो खालचा भाग आहे तो आहे दक्षिणचा भाग, ज्याला की आपण साऊथचा भाग म्हणतो. या साऊथच्या भागामध्ये जो काही समुद्र या सर्कलच्या मध्ये तुम्ही पाहताय तो आहे आपला दक्षिण ओशन किंवा दक्षिण महासागर. आणि या ठिकाणी अंटार्क्टिका खंड तुम्हाला दक्षिण ध्रुवावर दिसेल. या ठिकाणी अटलांटिक ओशन आहे, त्यानंतर इंडियन ओशन आहे आणि जो काही आपला पॅसिफिक ओशन आहे, जगातील सर्वात मोठा महासागर ज्याला आपण म्हणतो, त्या 3 महासागरांचा थोडा थोडा भाग घेऊन 2000 मध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशनने जो काही क्रमांक 5वा महासागर आहे त्या 5व्या महासागराची या ठिकाणी निर्मिती केली आहे, ज्याचं की नाव आहे दक्षिण महासागर. हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे सुविधा पोर्टल संदर्भात. सरळ प्रश्न पाहूया. सुविधा पोर्टल बद्दल खालील विधाने विचारात घ्या. अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी जे पहिलं विधान आहे ते आहे, हे पोर्टल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विकसित केलेले आहे. विधान क्रमांक 2, हे भारतात थेट परकीय गुंतवणुकीसाठी परवानग्या पुरवते किंवा परवानगी देण्यास ते सहाय्य करते. अशा प्रकारचं आपलं विधान क्रमांक 2 या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पहिलं विधान पाहितलं तर पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. सुविधा पोर्टलची जी काही निर्मिती आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे, ती की रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेली नाहीये. दुसरं विधान या ठिकाणी पुन्हा चुकीचे आहे. या ठिकाणी परकीय गुंतवणूक वगैरे असल्या प्रकारचे कसलाही उपयोग या ठिकाणी सुविधा पोर्टलच्या अंतर्गत होत नाही. तर सध्या भारतामध्ये 2024 सालासाठी लोकसभा निवडणुका सुरू आहेत. मग या ठिकाणी जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना त्यांच्या रॅलीज घ्यायच्या असतात, त्यांच्या सभा घ्यायच्या असतात, त्यांना नवनवीन ऑफिसेस या ठिकाणी निवडणुकीसंदर्भात उभे करायचे असतात. मग त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही परवानग्या आहेत त्या परवानग्या घेण्यासाठी एक पोर्टल, एक वेबसाईट या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे, जिला की या ठिकाणी सुविधा वेबसाईट किंवा सुविधा पोर्टल असं म्हटलं आहे. कोणताही राजकीय पक्ष या ठिकाणी या सुविधा पोर्टलवर जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्यांची नोंदणी करू शकतो आणि त्या अंतर्गत त्या ठिकाणी आवश्यक ज्या काही परवानग्या आहेत निवडणुकी संदर्भात त्या परवानग्या या ठिकाणी त्याला भेटू शकतात. असा एकूण उद्देश या ठिकाणी, असे एकूण कार्य सुविधा पोर्टलचे असलेले दिसते. जर मुख्य हेतू पाहितला सुविधा पोर्टलचा तर तो म्हणजे या ठिकाणी जे काही निवडणुका होत आहेत त्या योग्य आणि पारदर्शक व्हाव्यात असा मुख्य हेतू या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा असलेला दिसतो आणि त्यासाठीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारतीय निवडणूक आयोगाकडून सुविधा पोर्टलची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 8 कडे, जो की या ठिकाणी गल्फ कोऑपरेशन काउन्सिल संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. खालील राष्ट्रांचा विचार करा ज्यामध्ये आपण बहरीन, कुवेत, ओमान, कतर, इराण आणि इराक या राष्ट्रांची या ठिकाणी आपल्याला नावे दिली आहेत. मग या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे की यापैकी किती राष्ट्रे गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचा सदस्य आहेत किंवा भाग आहेत. अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे. या ठिकाणी सर्वप्रथम जी काही गल्फ कोऑपरेशन काउन्सिल आहे त्या काउन्सिलविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिलची जी काही स्थापना आहे ती जर स्थापना पाहितली तर ती 1981 साली झालेली आपल्याला दिसते आणि या ठिकाणी गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचं जे काही हेडक्वार्टर आहे ते आहे रियाद, सौदी अरेबियामध्ये. हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हे 2 महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जाऊया. आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय बी, केवळ 4. या ठिकाणी जे हे एकूण सदस्य तुम्हाला दिसत आहे, एकूण राष्ट्रांची नावे दिसत आहेत, यापैकी 4 देश हे गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचे सदस्य आहेत. तर या ठिकाणी जे काही गल्फ कोऑपरेशन काउन्सिल आहे त्याचे सदस्य देशांची जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर या मॅप ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सौदी अरेबिया हा देश या ठिकाणी गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचा हेडक्वार्टर असलेला सदस्य देश आहे. त्यानंतर कुवेत, बहरीन, कतर, युनायटेड अरब अमिराती आणि ओमान हे देश या ठिकाणी
गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचे सदस्य देश आहेत। इराण आणि इराक या ठिकाणी गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचे सदस्य देश नाही आहेत, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढे आपल्याकडे 2 प्रश्न आहेत, ज्यामध्ये एक प्रश्न स्पॉटेड डिअर ज्याला की आपण हरिण म्हणतो त्या संदर्भात, आणि पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सुकना वन्यजीव अभयारण्य, सुकना वाईल्ड लाईफ सँच्युरी संदर्भात। सरळ प्रश्न क्रमांक 9 पाहूया। स्पॉटेड डिअर बद्दल खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी जो पहिलं विधान आहे ते आहे ही भारतीय उपखंडातील मूळ हरणाची प्रजाती आहे। विधान 2, धोक्यात असलेल्या प्रजातींच्या IUCN रेड लिस्टमध्ये ते लुप्तप्राय म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेले आहे। अशा प्रकारचे 2 विधान या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। जो काही भारतीय उपखंड आहे त्या भारतीय उपखंडामध्ये या ठिकाणी हरणाची ही मूळ प्रजाती आपल्याला सापडते। विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं आहे। IUCN रेड लिस्ट ज्याला की आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर कडून एक रेड नावाची लिस्ट जारी केली जाते, त्यानुसार ज्या ज्या प्रजातीला जे काही धोक्याची तीव्रता आहे त्यानुसार त्यांना विविध लिस्टमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केलं जातं। या ठिकाणी IUCN कडून जी काही रेड लिस्ट जारी केली जाते त्या लिस्टनुसार लिस्ट कन्सर्न या कॅटेगरीमध्ये स्पॉटेड डिअरला या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आले आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही स्पॉटेड डिअर आहे त्याचा जो काही अधिवास आहे त्याला धोका कमी प्रमाणात आहे, त्यांची जी काही संख्या आहे ती पुरेशा प्रमाणात आहे, म्हणजे ती एक सधन प्रजाती या ठिकाणी आपल्या पृथ्वी तलावर आहे या असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो। प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ नंबर 1 चं जे काही विधान आहे ते या ठिकाणी आपलं बरोबर आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की या ठिकाणी सुकना वन्यजीव अभयारण्य संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। सुकना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही सुकना वन्यजीव अभयारण्य आहे ते चंडीगड युनियन टेरिटरी जो काही केंद्रशासित प्रदेश आहे त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं। अलीकडेच हरियाणा सरकारकडून या ठिकाणी काही प्रपोजल या ठिकाणी सुकना वन्यजीव अभयारण्यात देण्यात आले होते। ते जे प्रपोजल आहे ते या ठिकाणी चंदीगडकडून रिजेक्ट करण्यात आले आहे, आणि एकूण त्या संदर्भात मागच्या काही दिवसांमध्ये ही सुकना वन्यजीव अभयारण्य न्यूजमध्ये असल्या कारणाने आपण या ठिकाणी त्याला डिस्कस करत आहोत। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 11 एप्रिलचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट किंवा मटेरियल्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।